झाडाचा जो कचरा आहे तसाच पडलेला आहे इकडे। नाव आहे श्रीजी भगवान श्री स्वामीनारायण चौक। या ठिकाणी बॅनर, या ठिकाणी नारळवाला। जर बॅनरने त्याला झाकायचंच आहे मग तो चौक बनवायचा कशाला। नमस्कार, आज आपण आलेलो आहोत मालाड स्टेशन या परिसरामध्ये। हा समोर एसवी रोड आहे आणि इथे तुम्ही बघू शकता श्री भगवान श्री स्वामीनारायण चौक आहे। आणि हा चौक बघा, या चौकच्या इथे तुम्ही बघू शकता या इकडे झाडं लावलेली आहेत आणि या झाडांना फुलं वगैरे आलेली आहेत। आणि या ठिकाणी बघा इकडे हा नारळवाला आहे, इकडे बघा नारळाचं सगळं त्यांनी सामान ठेवलेलं आहे। या ठिकाणी नारळ तो आणि ते ताडगोळे वगैरे विकतोय। आणि या ठिकाणी तुम्ही बघा हे झाड तुटलेलं आहे आणि झाडाचा जरा समोर पुढे येऊन कॅमेरा मारा। झाडाचा जो कचरा आहे तसाच पडलेला आहे इकडे, बरोबर आहे। आणि नाव आहे श्रीजी भगवान श्री स्वामीनारायण चौक। आणि या ठिकाणी त्या चौकलाच लागून बघा तिकडे खूप सारे बॅनर वगैरे लावलेले आहेत। या ठिकाणी बॅनर, या ठिकाणी नारळवाला। आता असं समजत नाही की याचं नाव स्वामीनारायणजी जे आहे त्यांच्या नावाने जर हा चौक बनवला आहे तर या ठिकाणी नारळवाला काय करतो, या ठिकाणी एवढे मोठे बॅनर कशाला लावले। जर बॅनरने त्याला झाकायचंच आहे मग तो चौक बनवायचा कशाला, हा प्रश्न आता उभा राहतोय। त्यामुळे हे बरोबर आहे का, तुम्हाला काय वाटतं। आणि या ठिकाणी साफसफाई पण केली जात नाही, त्यामुळे प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे। ज्यांनी कोणी हा चौक बनवला आहे त्याचं काम आहे की त्याची निगा राखणं, त्याची साफसफाई करणं। हा कचरा असा आहे त्या जे चौकचा जो ती पट्टी लावलेली आहे ती बघा ती निघालेली आहे, त्याच्यावरती लक्ष कोण देणार। त्यामुळे नुसतं चौक बनवायचा आणि शोबाजी करायची पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा। स्वामीनारायणजीचं मंदिर नावाने तो बनवलाय, त्याची काहीतरी गरिमा असली पाहिजे की नाही। आणि अशा जे लोक करतायत त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। प्लस प्रशासनाची ही जिम्मेदारी आहे, प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करते आहे तर प्रशासनाची पण जिम्मेदारी। ज्यांनी कोणी हा चौक बनवला असेल त्यांनी याची निगा राखणं गरजेचं आहे। सर्वप्रथम हे बॅनर वगैरे हटले पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असू देत या कोणत्याही संस्थेचे असू देत। हे नारळवाला इथून हटला पाहिजे, कारण हे चुकीचं आहे। जर चौक बनलाय तर चौकाची गरिमा राहिली पाहिजे। यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।